मुंबई रात्र होती, शहर झोपलेलं, रस्ते शांत, पण नियंत्रण कक्षात अचानक एक आवाज घुमला की ऐकणाऱ्याचं हृदय थपकून गेलं। फोनच्या दुसऱ्या टोकाला एक अल्पवयीन मुलगी होती। आवाज थरकाप उडवणारा, भीतीने भरलेला, फक्त शब्द, मला वाचवा। माझा जबरदस्तीने मोठ्या लठ्ठ माणसासोबत लग्न जात आहे। क्षणभर सगळं काही थांबलं। काय, कुठे, किती धोका, माहिती अपुरी होती, पण प्रत्येक सेकंद मुलीच्या भवितव्याचा निर्णय ठरवत होता। महिला अंमलदारांनी फोन हँडल केला। त्यांच्या अनुभवातून त्यांनी आवाजातील भीती ओळखली। थोडक्यात ही गोष्ट तातडीची होती। संपर्क साधून वरिष्ठांना कळवले, स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि सुरू झाली जीव वाचवण्याची शर्यत। कॉलमध्ये मिळालेली माहिती अपुरी होती, कुठे, कोण, किती वेळा गेलेले, पण अनुभव सांगतो की प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे। गाडी सज्ज झाली, पथक तयार, सायरन वाजायला सुरुवात। रात्र निष्ठत होती, वेळ कमी। 5 मिनिटांनी पोहोचले पोलीस। मंडपात धिंगाणा, शहनाई, लोकांचा गोंधळ, पण त्या क्षणी पोलीस सरळ नवरीकडे गेले। लोक थक्क झाले, काय घडलंय, कोण आहे ही मुलगी? आणि मग थोडक्यात अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या संरक्षणाखाली आली। भीती होती तिच्या चेहऱ्यावर, पण त्या क्षणी ती मुक्त झाली होती। बालविवाहाच्या जाळ्यातून तिची सुटका झाली। नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांची तत्परता आणि संयम हृदयस्पर्शी। फक्त फोन उचलत नाहीत, तर जिवंत आयुष्य वाचवतात। दररोज या नियंत्रण कक्षात येणारे कॉल्स 5 ते 5,500। महिला, लहान मुले, वृद्ध, अपघातग्रस्त, वाहतूक समस्या, प्रत्येक कॉल वेगळा संकट, पण मदतीची आस एकच, कोणतरी माझ्यासाठी आहे। या घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, मुंबई पोलिसांचं नियंत्रण कक्ष फक्त रुग्णालय किंवा अपघात नाही, तर लोकांच्या जीवाचे रक्षण सुद्धा करते। एक कॉल आणि मदत तुमच्यापर्यंत पोहोचते। आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, हे कधीही घडू शकतं, कुठेही, कोणालाही, कोणत्याही क्षणी, पण नियंत्रण कक्षातील महिला पोलीस सतत सज्ज। या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली। कॉल कोणाचा होता? अल्पवयीन मुलगी होती, ज्याचे बालविवाह टाळला गेला। संपूर्ण पोलीस टीमच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचला। आणि हे सांगताना लक्षात ठेवा, नियंत्रण कक्षातील काम फक्त कॉल रिसीव्ह करण्यापुरतं नाही, त्यांच्या अनुभवाने, संयमाने, संवेदनशीलतेने अनेक जणांच्या आयुष्यावर फरक पडतो। मुंबईतील ही घटना आपल्याला शिकवते, जगात कुणीही कुठेही संकटात असू शकतो, पण मदतीचा हात पुढे करणारे नेहमी आहेत। थोडक्यात, मुंबईच्या नियंत्रण कक्षाला तो फोन आला, एक मुलगी धोक्यात होती, पोलिसांनी ती वाचवली। देशभरात खळबळ उडाली। लॉजिकल अगदी सोपी नाही, कारण प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता आणि तेच सेकंद जगण्यासाठी निर्णायक ठरले।